गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे 21 तारीख. आज आमच्या आरतीचा बर्थडे. आता वाजले आहेत रात्रीचे 12:08 झाले आहेत. आता आम्ही तिचा केक कट करणार आहोत. ती आता थोडंसं तयारी करते. आता प्रवीण झाले तिचा दरवर्षी ती तिच्या बर्थडेला जाऊन रडते. आता ती तयारी करेल, मग आपण सगळेजण केक कापताना भेटू का. The next day. हॅलो गाईस, तर आता मी आणि बाबू चाललोय बाजारात. आम्ही सगळे चाललोय फिरायला. बाबू हास. ओ बाय कर. बाय बाय. आणि आम्ही आता चाललोय आरतीच्या बर्थडेची शॉपिंग करायला. आणि आम्ही आमच्या बाबूला पण सोबत घेऊन चाललोय. बघू शकता बाबू किती खुश आहे. गाडीत बसतो आणि बाहेरचा बघतो. आता आपण भेटू थोडाच वेळात. ओ बाय कर. ओ बाय कर. हाय हाय. मी आली आहे आता केकची ऑर्डर देण्यासाठी ऑसम केकमध्ये. अजून काही डिसाईड तर नाही केला. बघू आता दुकानात जाऊन त्यांनाच विचारते केक सजेस्ट करा. इथे केक चॉईस करते. त्यांनी मला टॅब दिला आहे, कुठला काय पाहिजे तो घ्या आणि डिसाईड करा. मला तर केक काही चॉईसच होत नाही, कुठला करू काही समजतच नव्हता. बघत होती कुठला घेऊ काही समजत पण नव्हता. मग फायनली शेवटी एक केक चॉईस केला. आवडला मला तो केक. आणि घरी पण सगळ्यांना आय थिंक आवडेल. अर्चूला आवडला पाहिजे, पण बाकी कोणाचं काय नाही एवढं. पण आता आम्ही आलो आहोत इथे डेकोरेशनचं सामान घ्यायला. तुम्ही बघू शकता माझा आहे. अर्चूच्या बर्थडेचं सामान घ्यायला आलो आम्ही इथे. आपण सामान घेतलं. आणि हॅपी बर्थडेची लाईट घेतली. तुम्ही बघू शकता किती छान आहे लाईट. किरण नानाने आता कांदा कापायला घेतलाय. इथे मी लसूण आणि अद्रक साफ करते. आता आपण भेटू. मयुरी काय करते दाखवते. बघू शकता इथे मयुरी वाटण करते. ते जेवणाची तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता कांदा लाल व्हायला ठेवलाय. बघू शकता कांदा आणि टोमॅटो लाल होतोय. आणि ह्याच्यामध्ये चिकन आहे. आता कांदा आणि हे लाल होतोय. तर आपण भेटू चिकन झालं. बाय. ते अर्चूला विश करायला किती वाजता आहे तुम्हाला दाखवते. आता वाजले 6:30. माहिती का अर्चूचा बर्थडे. तिला विश तरी केला का तू. विश कर तिला. इथे बघू शकता सगळं जण कसे फुगायला बसले. हिचा बर्थडे आहे ना, म्हणून जास्त शायनिंग मारते. आणि फेन्सिंग मध्ये त्याला फुगे फुगवायची. अख्खं घर फुग्यांनी भरवलं. बघू सगळीकडे फुगे. किती घोंगाट आहे. इथे आमचं चिकन आता ऑलमोस्ट व्हायला आलेलं आहे. अख्खा आमचं घर फुग्यांनीच भरला. नुसते फुगेच फुगे अख्ख्या घरात फुगे. तू का फुग्यांमध्ये थांबला. बघू शकतो किती मस्त वाटतं आमचं घर. अख्खा फुग्यांनी भरला आहे. फुगे फुगवून सगळीकडे झालेले आहेत. सगळ्यांना असं वाटेल माझं. तुम्ही बघू शकता त्याला आम्ही त्याच्यात पडते. कन्फ्युज झालेलं की आहे तरी काय एवढं फुगे काय आणले लोकांनी. तर बॅटबॉल खेळते. तो बघू शकता तो इथं बॅटबॉल खेळायला चालाय. याव याव करतो नुसता. बाबू ते फुगे फुटतील. चिकन
चिकन झालेलं आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. चिकन झालंय आणि इथे आता भात ठेवला आहे. ते आमचं डेकोरेशन सुरू आहे, बघू शकता की जाम त्रास देतो नुसतं मध्ये मध्ये येऊन. ठीक आहे, बारीक येतो अजून. आणि इथे सगळेजण डेकोरेशन करतात. सगळ्यांना वाटत असं मी काय करत नाही, ब्लॉग साठी मला बाजूला व्हायला लागतं. A few moments later. तरी आमचं डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी टेबल पण सजवला आणि इथे बलूनचं डेकोरेशन पण झालेलं आहे. शकता आमची बटरफ्लाय आणि ही आमची दुसरी बटरफ्लाय. आमच्या इकडं बघ. फायनली आता बर्थडे झालेला आहे. आताच आम्ही सगळेजण जेवलो आणि आता आम्ही जरा फ्रेश वगैरे होतो. कधीपासून ब्लॉग कंटिन्यू नाही केला कारण आम्ही सगळेजण खूप काम करत होतो आणि ब्लॉग घ्यायला टाईमच नाही भेटला. मी विसरली. आता वाजलेत रात्रीचे 1 आणि आम्ही आता सगळेजण बसलोय. हा मी तुम्हाला दाखवते. आता बर्थडे झालेला आहे, तिला असं झालेला कधी सगळी पाहुणे जातात ना, कधी मी गिफ्ट फोडते. बघू शकता तुम्ही सगळ्यांचं गिफ्ट घेऊनच बसते. सगळ्यांनी किती छान छान गिफ्ट दिले. एवढी हौरी आहे ना तिला झाला की कधी गिफ्ट फोडते. बघू शकता घरात किती वाजलेत रात्रीचे आणि सगळा पसारा पडला इकडेच. असा घरातल्यांना सगळ्यांना झोप आले आणि हे लोक काम करतात. ते लादी पुसते आणि आम्ही झाडं मारते आणि आई सिरियल बघते अजूनपर्यंत. सगळा पसारा असंच पडलाय. तर आपण भेटू नंतर. बाय. मी दीदी लोक बाहेर भांडी घासतात. ते हे बघा सगळे भांडी असतात. दीदी दीदी बघा मलाच बोलते. जाऊ दे, आपण नंतर कामं सगळी आवडून झालेली आहेत. आता मी झोपते कारण खूप वाजले झालेले आहे. बघू शकता 3:13 झाले. सकाळी पण आम्ही लवकर उठल्यानं पूर्ण दिवस आमचं काम करण्यातच केलं. आता आम्ही सगळेजण फ्रेश वगैरे झालो. कामं वगैरे पण आवडून झाली आमची. आता जस्ट भांडी वगैरे घातली आणि आता आम्ही झोपतो. जाम झोपायला निघाली झोपायला. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग.